आता आम्ही उनो खेळतोय. आपल्या व्हेज नॉन व्हेज आहे, फ्राईज आहेत, ड्रिंक आहे. 10,000 मतलब ये 300 रुपये आहे हमारे यहाँ. खूप नवीन लोक भेटतात, नवीन लोकांशी बोलायला पण भेटतात, कनेक्शन शकतात. जयपूर आपला लास्ट स्टॉप असणार. वेअर आर यू? सोबत पराठा आणि आमलेट मागवलेलं नाश्ता. हॅलो मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या लेट्स यूट्यूब चॅनलवरती. आय होप तुम्ही सगळे मस्त मिळसाल. तर माझ्या मागे तुम्ही ट्रेन बघत असाल आणि थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल की आता आपण पुढे चाललो आहे. प्रत्येक दिवसाचा एक ब्लॉग असणार आहे. 10 दिवसाची ट्रिप आहे. तर पूर्ण ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेल आम्ही कुठे कुठे फिरतोय, अकोमोडेशन काय आहे, काय चार्जेस आहेत ते वगैरे. ओके, तर आपण जाऊया आता ट्रेनमध्ये, कारण का 9:30ची ट्रेन आहे आणि 9:27 झालेलं आहे. सो लेट्स गो. आणि मी आता प्रत्येकाचं इंट्रोडक्शन करून देतो. शुभम तुम्हाला माहितीच आहे. इकडे मयूर आहे, इकडे सौरभ दादा आलेले आहेत, मेन इम्पॉर्टंट माणूस. इकडे दिदी आहे, आपल्या केरळच्या ट्रिपमध्ये जिच्याकडे राहिलं होतं ती, आणि तिची फ्रेंड बाली आहे. तर केरळला नारळ देऊन स्वागत करणार ते पण सांगा. हो, काय नारळ. ट्रेन मध्ये आम्हाला विद्या भेटली त्यामुळे आम्ही केरळला गेलेलो. आता आम्हाला ही भेटली. ही कुठली? सांगलीची आहे. फुकट, जेव्हा फुकट राहणं होईल तेव्हा हिच्या घरी जायचं. गुजरात मधलं पहिलं जे स्टेशन आहे वापीला पण आलेलो आहे मित्रांनो. हे बघा इथे वापी लिहिलं. वापी. आणि आम्ही जस्ट रिलॅक्स करतोय, गप्पा गोष्टी चालू आहेत, गेम वगैरे खेळतोय. इथे सगळे बसले आहेत. सौरभ फक्त त्या काकांना सोडायला गेला जे इथे बसले होते. आता सध्या इथे कोण नाही. बघूया आता वापीला कोण बसतंय, तर आम्हाला उठावं लागेल. पण हा भाई स्प्राईट घ्यायला गेलाय. ट्रेन त्याला माहिती आहे की 5 मिनिटं इथे थांबते. हा वाशा बघा इथून स्प्राईट घेऊन आलाय. सौरभ दादा बोला काय ती ब्लॉग मध्ये बोला. काय बोलू? पहिल्यांदा आलाच काय तरी ट्रिप मध्ये. मित्रांनो, गुजरातमधलं जे भिलमोरा जंक्शन आहे तिथे आपण थांबलेलो आहे. ट्रेनचा इथे थांबायचं अजिबात हे नाही आहे, म्हणजे स्टेशन दाखवलं नाही तरी पण इथे ट्रेन थांबलेली आहे. जस्ट 5 मिनटं झाली आहेत आणि आम्ही असं जरा हवा बदल, पाय मोकळे करायला आलो आहे. तर दादा तुम्हाला ही जर्नी कशी वाटते? मला खूप छान, खूप चांगला अनुभव आहे. मजा येते. अजून खूप मजा करायची. आपण पहिल्यांदा आलो आहे गुजरातमध्ये. माझं पहिलं. हो, गुजरात आमचा फिरायचा प्लॅन नाही, पण गुजरातमधलं पहिलं पाऊल टाकलेलं आहे आम्ही. हा माकड बघा. हे शेवगा, आपण गुजरातमध्ये पहिल्यांदा आलोय, तर तुमचं काय म्हणणं आहे? आपण पहिल्यांदा पाऊल टाकलंय. भारी वाटतं की मी आज एक्सटेंड अजून हे केलं. आता मी प्रत्येक स्टेशनला सुरत बघणार, दिल्लीवर आता बघितलं, वापी गेलं, सर्व गेलं. ओके, वडोदरा बघणार. व्हेरी गुड. पब्लिकला काहीतरी तुमच्याकडून ऐकायचं. एसएसटी बद्दल भाषण. कधी ना थांबणारा माणूस, कधी ना जॉब होण्यासाठी घेणारा माणूस आज आपल्यासोबत आहे. 2 शब्द बोला, ओनली 2 वर्ड्स. हे जे आपण आता बघतोय सगळे बाहेर झाडं वगैरे, हे सगळं गुजरात आहे. आपण गुजरातमध्ये आहोत. 1:17 झालेले आहे. 2चा टाईम आहे, तो सुरतला पोहोचण्याचा आहे. आम्ही सुरतला म्हणजे इथलं ट्रेनमधलं जेवण नाही घेतलं आहे. आम्ही झोमॅटोवरनं ऑर्डर केलेलं आहे. बर्गर वगैरे घेतलेलं आहे नॉर्मली खाण्यासाठी. इथलं जेवणावर थोडंसं ट्रॅव्हलिंगमध्ये प्रॉब्लेम नको म्हणून मी इथलं जेवण अवॉइड करतो आहे आणि हा प्रवास एन्जॉय करतो आहे. हे सीन्स बघत बघा. आणि समजा मी हे कार्ड टाकलं, मी टाकलं, माझ्यानंतर बाली आहे, तर बाली स्किप होणार या ह्याच्यामुळे. बाली स्किप होणार आणि डायरेक्ट विद्या येणार. कळलं? ओके बॉस. आणि हे कार्ड म्हणजे हे कार्ड तू कधी पण कोणाला पण कधी पण देऊ शकतो. सुरतला पोचलेलो आहे आपण आता. दुपारचे वाजत 1:54. 1:50ला ट्रेन इथे पोचलेली आहे. 2पर्यंतचा टाईम आहे. आम्ही झोमॅटोवरनं जेवण ऑर्डर केलं होतं PNR नंबर टाकून, बट लास्ट मुमेंटला म्हणजे जवळजवळ 20-25 मिनटं अगोदर आमचं जेवण कॅन्सल झालं. जेवण म्हणजे जे पिझ्झा आपलं बर्गर वगैरे मागवला होता तो ऐन टायमाला, आणि आता आमच्याकडे खायला काहीच नाही. सो आता आम्ही ट्रेनमध्ये जे जेवण भेटतं तेच खाणार आहोत, कारण का दुसरं ऑप्शन नाही आहे.
ये जो 10,000 दिख रहे हैं ना, ये तंजानिया का नोट है जो हमारे साथ हमारे ट्रैवलिंग कर रहे हैं। तो इन्होंने बताया कि 10,000 मतलब ये 300 रुपये हमारे यहाँ। इतना रिसेशन है यहाँ पे। और ये कौन सा? 150 इंडियन 150 एंड वो का तो ये वो नंबर किसका फोन किसका है? तो हमें लग रहा है हमें उधर जाके उधर घूमना चाहिए अफ्रीका। फायनली मित्रांनो आपण आलेलो आहे वडोदरा स्टेशनला. वडोदरा स्टेशनला जवळजवळ 5 मिनिटासाठी हॉल्ट आहे इथे. आणि जरा फ्रेश वगैरे झालो आहे आणि इथे आम्ही ऑनलाईन डिलिव्हरी केलेली आहे. हे बघा झोमॅटो आमची डिलिव्हरी आली आहे. मयूरने बिर्याणी आणि परत बालीने वेगवेगळं फूड ऑर्डर केलेलं आहे. तर खायला काय आम्ही मागवले तुम्हाला बघायला भेटेल. जवळजवळ 3:47 झालेले आहेत. वडापाव जर्नी काय म्हणणार? एन्जॉय कर रहे गेम खेल रहे तर असं आहे. आलो वडोदरा स्टेशन बघतोय. बाकीची सिटी तर बघायला भेटत नाही आहे. स्टेशन बघायला भेटतं. हा रात्री शोधायला आला वगैरे. फायनली मित्रांनो वडोदरा स्टेशनवरनं निघालेलो आहे आणि आमची जी झोमॅटोवरनं डिलिव्हरी होती ती आलेली आहे. बर्गर वगैरे मागवलं आहे. व्हेज नॉनव्हेज आहे. फ्राईज आहेत. ड्रिंक्स पण मागवले आहेत. कॉफी आहे. कोको कोला आहे. परत KFC मध्ये मागवलेले आहे ते इथेच आहे. आणि इकडे बिर्याणी सुद्धा आहे. सौरभ आज व्हेज खाणार आहे त्यामुळे त्याने त्यासाठी पर्सनली व्हेज बिर्याणी मागवलेली आहे. सॉस आणि आता आमची जर्नी पण सुरू झालेली आहे पुन्हा एकदा. मित्रांनो जेवण करून झालेलं आहे. तर तुम्ही बघितलं आता अर्धा तास झाला आहे. 4:54 झालेले आहेत. ओके मी तुम्हाला दाखवतो याच्यात दिसत नसेल. 4:54 आणि सगळ्यांना खाऊन झोप यायला लागल्यामुळे आम्ही जस्ट आराम करतोय. अजिबात टाईमपास नाही. गेम वगैरे खेळून झालेलं आहे. तो आता थोडा वेळ आराम करतो. काय काम असेल प्रत्येकाचं ते काम करणार आहोत आणि रिलॅक्स होऊन परत उठू. तोपर्यंत रात्र तर होऊनच जाईल. 7 वाजता वगैरे उठू कदाचित. थोडं काम करून घेऊया आपण. मित्रांनो झोपलेलो होतो बट झोप येत नव्हती त्यामुळे असंच बाहेर आलं तर बघितलं लिमखेडे नावाचं स्टेशन आहे. तिथे ट्रेन थांबलेली आहे आणि बघाल तर संध्याकाळचा सनसेटसुद्धा होत आहे. आता हां मी बसलो होतो नेमकं आहे बघा त्या शेतामध्ये मोर दिसत आहेत. ते पण 2 आहेत. मगाशी पण दिसला होता. हे बघा इथे 2 आहेत आणि त्या साईडला बघा तिथे पण 2 आहेत. डायरेक्ट आम्ही उठलेलो आहे. म्हणजे मगाशीच उठलो फ्रेश वगैरे झालो थोडं जेवण केलं आणि आता एक स्टेशन आलं आहे ते म्हणजे मंदसौर. ते आहे मध्य प्रदेशमध्ये. अजून आपण मध्य प्रदेशमध्येच आहोत आणि वाजलेले आहेत 10. आता याच्यानंतर जे स्टेशन असणार आहे ते पण मध्य प्रदेशमध्येच आहे आणि ते स्टेशन गेल्यानंतर आपण राजस्थान बॉर्डरमध्ये एंट्री करणार आहोत. ओके आणि हा पूर्ण रात्रीचा प्रवास आहे. राजस्थान बॉर्डर म्हणजे राजस्थानमध्येच जाणार आहे. आपण डायरेक्ट सकाळी पोहोचणार आहोत 6 वाजता जयपूरला. चित्तौडगड स्टेशनला ट्रेन थांबलेली आहे आणि चित्तौडगड आहे उदयपूरमध्ये. उदयपूर टू आता डायरेक्ट आपली जर्नी असणार आहे जयपूरपर्यंत. जयपूर आपला लास्ट स्टॉप असणार आहे. तर आपण ट्रेनच्या जवळच थांबूया. कारण का कधी पण ग्रीन सिग्नल होऊ शकतो. समोर बघायला भेटेल तो आहे तो. तिथे जर ग्रीन झालं तर आपल्याला लवकरात लवकर ट्रेनमध्ये जावं लागेल. बोला. वी आर इन राजस्थान ब्रो. यस शिवदादा परेड करताय. बिना कुछ तो बोलो. ठंडी लग गई है इन राजस्थान. हैप्पी अबाउट इट. हो दादा I detect SSQ where are you? आई ग बाबा तू ये. एवढ्या रात्रीचे वाजत बघा किती 11:15 आणि रात्रीचे पोहे इकडे भेटतात. पोहे भजी आहे वडापाव अजून काय काय आहे काय माहिती कुठे नेतात. फर्स्ट टाईम बघितलं एवढ्या रात्री कोण पोहे घेऊन जाते कोणा पॅसेंजर किंवा जे कोण प्रवासी आहेत त्यांच्यासाठी. तर आता आम्ही एक जण थोडं फ्रेश होणार. ब्रश वगैरे करू आणि निघू कारण का फक्त अर्धा तास आहे आपल्याला पोचायला. ट्रेन ऑन टाईम आहे
जयपूरला जो टाईम आहे त्या टायमामध्ये पोहोचेल. झोप एवढी काही पूर्ण झालेली नाही तरी पण ठीक आहे. सगळे आता आम्ही फ्रेश होतो 1 by 1 भेटतो तुम्हाला. बाय. मित्रांनो आपली जर्नी संपलेली आहे. संपली नाही, चालू झालेली आहे. सगळं चालू झालंय. 6:45 झाले, सॉरी 6:30लाच पोहोचलेली आहे ट्रेन आणि आम्ही आता निघायची तयारी करतोय. घाई चालू आहे. बॅग वगैरे सगळ्यांनी घेतलेत, सगळं सामान वगैरे चेक केलंय वरती. कोणाकोणाच्या सीटवर काय राहिलं असेल तर बघून घ्या. चार्जर वगैरे. ते चड्डी बिड्डी रुमाल घ्या. चड्डी तर कोणी काही काढली नाही बाबा. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे बाहेर पाऊस पडतोय. महाराष्ट्रात पाऊस नव्हता पण इकडे पाऊस आहे. थोडं इंटरेस्ट आला आहे या ट्रीपमध्ये. सो बघूया आता. चला बाहेर पडूया आपण. आणि बाहेर बघा पाऊस पडतोय. जयपूरने आपलं स्वागत अशा प्रकारे केलेलं आहे मित्रांनो. काय हा पाऊस आहे. पावसासारखा पाऊस पडतोय. ओ माय गॉड, माय गॉड. मित्रांनो माझ्या मागे बघत असाल तर आपण याच ट्रेनने आता आलेलो आहे 6:30ला. 6:42 झाले आहेत आणि बघतो तर पावसाला जबरदस्त सुरुवात झालेली आहे. आणि बघा आमची हालत बघा. बारिश तो हो रही है पण तुम्ही क्यों पे नाही. डोकं नको भिजायला म्हणून. तुमची काय रिॲक्शन आहे. काही नाही. अनएक्सपेक्टेड होता है. ओके पाउस ओके विद्या. हमने कुछ प्रिपेयर ही नहीं किया है तो अभी ठंडी के कपड़े भी गीले हो जाएंगे. मी पहिल्यांदा मारलं तो पाऊस होणार. सौरभ कुछ भी एक्सपेक्टेड नहीं था. सगळ्या कोणालाच एक्सपेक्ट नव्हतं. मला होतं मला होतं 14 डिग्री सेल्सिअस तापमान आहे आता सध्याचं. सकाळचे 6:45 झाले. बघूया आता पुढे काय कसं करूया. आता आम्ही सामान घेऊन ज्या डायरेक्शन हॉस्टेल आहे त्या डायरेक्शन जाऊन थांबतोय. हॉस्टेल इथून 3.3 किलोमीटर अंतरावर आहे. चालत अर्धा तास दाखवतोय. चेक इन आहे ते आपलं 1 वाजता आहे. हे बघा जयपूरला उतरलं आणि सगळी गर्दी झाली आहे कारण का कोणाला एक्सपेक्ट नव्हतं की पाऊस पडेल असा. हे बघा पाऊस बघा किती पडला आहे. ओ माय गॉड. बस स्टैंड भी तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय. तर बाहेर जाण्यासाठीच जे शेअरिंगवाले सगळे घेरून बसतात, बाहेर जाऊन देत नाही आहेत. आणि आमची मंडळी सगळे स्टक झालेले आहेत. तिथे दादा भेटलेत रिक्षा. जाली रिक्षा आई है. कॅन्सल करू. रिक्षा भेटलेली आहे. सगळं सामान वरती टाकू शकतो आम्ही. पर पर्सन 30 रुपये असं सांगितलेलं आहे. सो मयूर यू वॉन्ट टू से समथिंग. जालीपुरा में जाली रिक्शा आई है और जाली लोग जा रहे हैं. जाली आदमी हे देखो सबसे बडा. और शिव दादा तुम्हाला काय झालंय. मी तुझ्यासाठी येणार आहे या स्टेशनवर परत. आता आम्ही ही अशी रिक्षा केलेली आहे. फर्स्ट टाइम ट्राय करतोय या रिक्षेमध्ये कारण का महाराष्ट्रात अशा रिक्षा बघायला भेटत नाही. तर दादानी सांगितलंय 30 रुपये पर पर्सन आहे. आम्ही 6 जण आहोत. सामान सगळं वरती राहणार. 3.3 किलोमीटर आहे. इथून चालत जायला 30 मिनटं लागतात. रिक्षा किंवा ही अशी स्कूटर केली तर आपण 5 ते 10 मिनटात पोहोचू शकतो. लेट्स गो बॉईज. बघा आम्ही काय एक्सप्लोअर करतोय जयपूरला आल्या. आपण कुठे बसलोय. रिक्षेच्या पुढे. जालीपुरा के जाली लोग. मंडल रेल प्रबंधक कार्यालय उत्तर पश्चिम जयपूर. ऑन ओके प्लीज का हॉस्टेल आहे ना. बरोबर ना. काय आपण बॅकस्टेटच बाहेर पडलो. पुण्यासारखं जयपूर ना. तर मित्रांनो हे बघा पाऊस जोरात आलेला आहे. हे बघा थंडर पण होत आहे आणि आम्ही फटाफट सामान काढतोय जेणेकरून आम्ही भिजायला नको. सो हे बघा आम्ही सगळे भिजून आलोय. मजबूत भिजलोय. मी टोपी वगैरे घातले. आता जातोय 2nd फ्लोअरला. हॉस्टेल आहे 2nd फ्लोअरला. लाईट पण गेलाय हो मध्ये. भुतिया वाटते लाईटच गेलाय. ये फ्लॅश
आता हॉस्टेलमध्ये आम्ही सगळ्यांनी एंट्री केलेली आहे. तर बसलो आहे कारण का आमचं चेक इन आहे 2 वाजता. सामान वगैरे ठेवलं भिजलेलं आहे म्हणून एका साईडला ठेवलेलं आहे आणि बसलो आहे. हॉस्टेलची टूर मी तुम्हाला नंतर करून देईन थोड्या वेळाने, कारण का जरा रिलॅक्स होतं आहे. पाऊस होतं बघून जरा थोडी भीती वाटायला लागली. ओके भेटूया थोड्या वेळात. अजून आम्ही टाईमपासच करतो आहे. सगळे बसलेत, सगळे अपसेट आहेत कारण का पाऊस आहे. नाही हे बघा परत काळोख झाला आहे आणि पावसाने जबरदस्त सुरुवात केलेली आहे. हे बघा तुम्हाला असं नाही कळणार, पाणी बघा खाली. अरे यार जा यार, फिरायचे काय सौरभ, काय बोलायचं त्याच्यावर यार. एवढे कपडे घालले, कपडे आणले होते चांगले चांगले, कसं फिरलं. आत्ता आम्ही काम वगैरे करत होतो तर तेवढ्यात नाश्ता करायला घेतलेला आहे. तर आम्ही सगळे बसून नाश्ता करायला. कॉफी मागवलेली आहे, सोबत पराठा आणि आमलेट मागवलेलं आहे नाश्त्यासाठी. आम्ही आधी नाश्ता करून घेणार आणि देन याच्यानंतर सांगेन तुम्हाला की कुठे कुठे फिरायला जाणार होते आणि कोणकोणते पॉईंट आपण आजच्या दिवशी कवर करणार होते. ओके, नाश्ता करून घ्या लगेच. लेट्स गो. आपल्याला असं काहीतरी बघायला भेटतंय. प्युअर राजस्थानी लुक माझा आता दिसतोय तुम्हाला बघायला. हवामान आपल्याला इथे बघायला भेटेल आणि त्याच्या बाजूला आपल्याला हा सगळा असा मार्केट बघायला भेटेल. मे बी टाईम सांगत असेल किंवा दिशा सांगत असेल किंवा ग्रहाबद्दल माहिती सांगत असेल. अरे मी व्हिडिओ बनवतो.